सुनंदाबाई हाय काय व घरी? ओ आजी, मग आजी तर कामाला गेली आहे, घरी नाही आहे. काय म्हणत होत्या? बसा ना, या ना. येईनच आता थोड्या वेळात. थोडं काम होतं हो बाई तिच्याकडे. येते ना लवकर? हो लवकर येते ना, बसा. माय लवकर येईन ना हो बाई ते. हो हो बसा ना. काय झालं होतं? काही नाही, असंच काम होतं हो मला तिच्यासोबत. अहो नेहा, तुला माहित आहे काय, ते मालूबाई आहे की नाही, त्या मालूबाईच्या इथून किस्तीवाल्यानं स्कूटी नेली ना बिचारे उचलून. हो का? मला तर माहितच नाही. काहून आजी, त्याईनं किस्त नव्हती भरली का? काय बाई नेहा, गटाचे पैसे भरलं नाही हो, तर कायले उचलावं एवढं मोठं कर्ज? ओ आजी, ते पाय मालूबाई इकडेच येऊन राहिली. चुप बस, तिच्या गोष्टी नको करू, नाही तर ती आपल्यासोबतच भांडत बसन. अहो रत्नाबाई, तू इथं बसली आहे का बिचारे? ते जाऊ दे, मी एक गोष्ट ऐकली, ते गोष्ट खरी आहे काय हो बाई? कोणती गोष्ट वा? असं काय ऐकलं तू या? अहो मी असं ऐकलं की त्या गटाचे पैसे नाही भरले म्हणून त्या गटवाल्यानं त्या घरून स्कूटी उचलून नेली म्हणून. माय खिशात नाही दमडी आणि घ्यायला चालली कोंबडी. मला काय म्हणत, तुझ्या घरी जाऊन पाय, तुझ्या 2-3 हप्त्याचे पैसे भरले नाही ना, तर तुझ्या घरची स्कूटी उचलून नेली. मोठी चालली, खिशात नाही दाना, आणि मला अंबानी म्हणा. का हो रत्नाबाई, हा, मला काल तू सायकल चालवताना दिसली. तू अजूनही सायकलच चालवत आहे का? काय सांगू मालूबाई, पहिले मी सायकल चालवायची, लोकांचं पाहून म्या स्कूटी घेतली, मग मी स्कूटीवर ड्युटीवर जायची. आता लोकांचं पाहून म्या कार घेतली, त्या कार मध्ये बसून बसून पोट सुटलं हो बाई. आणि डॉक्टरकडे गेली तर डॉक्टरनं काय म्हटलं, तुम्ही जिम करा. आणि जिम मध्ये गेली तर तिथं सायकल चालवायला लागली. आता तूच सांग, घरी सायकल असल्यावर मी त्या जिम मध्ये चालू का? हो, फिरून फिरून तू सायकलवरच आली. हो ना बाई. लक्षात ठेवा, तेलात तळलेली मिठाई एक्सपायर झालेली दवाई, आणि हरामाची कमाई, ह्या गोष्टी मृत्यूच्या दारात नेईल. रत्ना, कुठं चालली हो तू? अहो चल ना, चहा प्यायला इथंच आहे माय घर. नाही हो बाई, मला अर्जंट काम आहे, जाऊ दे, नंतर येईल कधीतरी. अहो चल ना, कधीच तर नाही येतो माझ्या घरी. चल ना. अहो रत्नाबाई, मी असं ऐकलं की तू पोरग सरकारी नोकरीवर लागलं. हो लागलं ना बाई, मुंबईला लागलं. पण आज की नाही मला अर्जंट घरी जायचं आहे, तर नंतर येईल मी कधीतरी. नाही, तू अशीच म्हणतो नेहमी आली की. किती दिवसानं भेटली तू. चल ना, तू पण चल. ये अहो, ना. नाही ना. चल ना, चल. अहो ने, ये ना, तू पण ये. नाही अहो, ना. चल ना. अहो, अहो, चल. मालूबाई. अहो ये ना. तुम्हाला सांगितलं ना मला किती अर्जंट काम आहे म्हणून, तरी तुम्ही मला जबरदस्तीच करून राहिल्या. अहो आई, ते मालू मावशी तुला किती आग्रह करत होती चहा प्यासाठी. 5 मिनिटं तर लागले असते चहा प्यासाठी. आपल्याला कोणतं काम पण नाहीये. तुलाही प्रश्न पडला असेल ना मी अशी का वागली म्हणून. मी तिच्यासोबत अशी वागली ना, मला पण बरोबर नाही वाटले ग. माहीत आहे नेहा, आपण मागच्या वेळेस गेलो होतो तिच्या घरी, काय म्हणत होती ती की बरोबर चहाच्या वेळेस टपकते. पण एक वेळ अशी होती, आपल्या घरी चहा प्यायची पण सोय नव्हती. मी खूप गरीब परिस्थितीत जीवन जगायची, कधी कधी तर उपाशी पण राहायची ग. चहा प्यायची सुद्धा माझ्या घरी सोय नव्हती. आणि त्यावेळेस मी त्यांच्या घरी गेली ना, त्यांच्या घरी कधी चहा मांडत असले तर म्हणायचे की बाई बरोबर चहाच्या वेळेस टपकते. स्वयंपाकाच्या वेळेस गेले तर म्हणत होत्या की बाई बरोबर जेवणाच्या वेळेस टपकते. माझा मुलगा सरकारी नोकरीवर लागला, माझी परिस्थिती सुधारली, तर ह्याच बाया हात धरून मला चहा प्यायला नेतात. पण आपल्याला माणसं ओळखता आले पाहिजे. हा बरोबर आहे ना. आता मुलगा नोकरीवर लागला ना, म्हणून त्यांना असं वाटत असन हे कधी ना कधी आपली मदत करेलच. जाऊ दे आई, हे सगळं विसरायचं, कारण परिस्थिती ही सगळ्यांची सारखी नसते. हो शिल्पा, तू इथं कशी काय हो बाई? वाटते बाई, ह्या मालकाच्या इकडे मी काम करतो ना, बस हे झाडझूड करायचं आहे. शेणगेन काढून द्यायला लागते त्याचं वाला. बस वाटते बाई, आता पोटा पाण्यासाठी तर आपल्याला एवढं काम करावंच लागते ना. आता माय बाई शिल्पा, तू एवढे काम करतं काय हो बिचारे. माय तुले त्या लाडक्या बहिणीचे पैसे गिसे नाही आहेत का?
नाही आतेबाई मला ते लाडक्या बहिणीचे बहीण पैसे नाही भेटत. आता 3 पोरी आहे ना, मग आता त्याच्यासाठी त्याचे पोट आहे, शिक्षण पाणी आहे, आणि आता माये बी समजा पोट पाणी आता अशाच कामावर आहे ना, म्हणून करा लागते. अहो शिल्पा, चाल ना माझ्या घरी, तू आता माझ्या घरीच राहायचो. तुझ्या पोरीचं शिक्षण पाणी करन मी, चाल ना. आतेबाई तुम्ही म्हणलं ना, मला लय चांगलं वाटलं, पण कसं मी तुमच्या घरी नाही येऊ शकत. आतेबाई नाराज नका हो. कसं आता माझ्या 3 पोरी बी आहे आणि मी बी आहे, मग एवढं घेऊन नाही येऊ शकत ना. एकटी असते तर काही वाटलं नसतं या आले. आणि नाही का आतेबाई, माणसानं आपल्या कष्टाच्याच कमाईनं खाल्लं पाहिजे. आता तुम्ही आहे, तुम्ही द्यासान, आणि मग पुढं आज तुम्ही द्यान, पण पुढं माझा परिवार आहे एवढा, त्याचं लग्न आहे, कार्य आहे कोणता. मी जशी आहे तशीच राहू द्या आत्याबाई. तुम्ही एवढं म्हटलं ना, मला लय चांगलं वाटलं. धन्यवाद तुमचा वाला. का बाई, इथून हे मालूबाई गेली ना आता? जाऊ दे. कोण बाई, आजकाल ती त्यासोबत बोलूनही नाही राहील. पहिले तर लय येत होते आपल्या घरी ते. अहो तिनं माया जोडून 3000 रुपये नेले. 2-3 महिने झाले. ती कधी इथून जाते खाली मान घालून, आणि बोलतही नाही माझ्या संग. 1-2दा आवाज दिला तिले तर ते न पाहिल्यासारखं करते. जाऊ दे बाई. हा, आता लक्षात आलं. जो व्यक्ती कोणाकडून उधारीचे पैसे घेऊन जातो ना, तो व्यक्ती नेहमी खाली मान घालूनच जातो. ओ वहिनी, चला ना, तुम्ही इथं बसल्या काय? तिथं किती मोठं एक्झिबिशन लागलं. खरंच नेहा, चल ना मग लवकर. ओ वहिनी, पण पैसे नाही आहे ना. असं कर ना मग नेहा, आईले माग. नाही तर नाही, थांब, मीच मागून पाहतो. आई तुला एखादी कमी पैसे देणार तर. हो, हे बरोबर आहे. असं करा, मग तुम्हीच पैसे मागा आईले. जा वहिनी, 2000 मागजा. 2000 थोडंसं. हाव हाव. का करताय तुम्ही? इडल्या खाताय का? छान केल्या इडल्या. दाखवा इडली आई. वाव, तुम्ही केल्या आई इडल्या? मस्त झाल्या आई. तुम्ही ना खरंच मस्त बनवता, पण तुमच्या हातचं काही बी चांगलंच बनते. माझ्या हातानं तर बनतच नाही. मला शिकवता बरं कसं बनवते ते इडल्या. खरंच चांगल्या बनल्या ना हो. बाई. यायले तो ना मी काही बनवा आवडतच नाही. मी आणखी बनवन तुझ्यासाठी. काय ओ आई, एक काम करता का? कोणतं काम हो बाई? ओ आई, थोडेसे पैसे पाहिजे नव्हते, देता का? किती पाहिजे होते हो बाई? फक्त 2. त्याच्यापेक्षा वाटलं जास्त देऊही नका. फक्त 2? काय बाई, चाल देते आताच. आहे गे, फक्त 2 कशाला घेते? 15-20 रुपये आहे ते. उद्या किती रुपये दिले? पैसे नाही ना बिचार आपल्या जवळ. चॉकलेट घेऊन पाहिजे. नाही आहे ना. मला कुठला आला चाल ना बिचारे, लवकर लवकर चाल बरं. रप्पा रप्पा. बाई चुप राह. माझ्या पोरगी कुठे गेली हो ही? हे बावलं पाहिजे का तुला? मला आई पाहिजे. आई कुठे आहे तुझी? माझी पोरगी हो. माय, मी कवाची पाहू राहिली तिला, ते दिसून नाही राहिले ना मला. काय माय बिचारे, पाय पोरगीले म्हटलं म्या ते बावलं पाहिजे काय, खेळणं पाहिजे काय, तर नाही पाहिजे म्हणे, मला आईच पाहिजे म्हणे. घेऊन जा पोरीले. चल.